आमच्या अनुराधाताई पोडवालजी, भरत बलवल्लीजी, वैशाली सामंतजी, ज्यांनी या कार्यक्रमाची सर्व रचना या ठिकाणी केली, प्रचंड परिश्रम घेतले, अशा मंगलाताई खाडीलकर, आमचे मित्र आमदार प्रमोद जठार, चारुलताई, श्रीराम पांडेजी, सायली कुलकर्णीजी, अंजली सामंतजी आणि महाराष्ट्र मित्रमंडळाचे आमचे सुनील मोनेजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, सर्वात प्रथम तर मी माझ्याकडून महाराष्ट्र सरकारच्या वतीने सुमनताईंना अभिवादन करतो, नतमस्तक होतो आणि श्रद्धांजली सुद्धा वाहतो. हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आयोजित केला त्याबद्दल विनीत गोरे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आयोजनामध्ये आयोजक म्हणून ज्यांनी भूमिका वाहिली असे आमच्या महाराष्ट्र मित्रमंडळाचे सर्व सहकारी सुनील मोने यांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. आता मी सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त केल्यानंतर थोडासा आता श्रीराम पांडेंना, जनरली मी मंचावरून बोलत नाही पण आज बोलतो, मंचावरून नाराजगी पण व्यक्त करतो. आणि नाराजगी यासाठी करतोय कारण मी आल्यापासून तिथे बसल्यापासून मला एक गोष्ट खटकते, ती सार्वजनिकरित्या सांगितलं तर यापुढे चूक होणार नाही. ते म्हणजे मागच्या बॅकटॉपवर आपण त्या पद्धतीने कदाचित आपल्या लक्षात नसेल आलं पण सुमनताईंपेक्षा माझा फोटो मोठा ठेवण्याची गरज नाही. या चेष्टेचा विषय नाही, कारण हा भावनेचा विषय आहे. सुमनताईंची उंची एवढी मोठी आहे, असे कित्येक मंत्री आले आणि गेले, पण सुमनताईंनी त्यांच्या गाण्याने आणि गीताने लोकांचं आयुष्य अनावधानाने झालेली चूक असेल, पण कधी कधी काय असतं ते भोगायला आम्हालाही लागतं. पण मंगला ते सोशल मीडियावर आजकाल कोणी कोणाला सोडत नाही हो, आणि मग इतकं जोडतात की बघा आम्हाला माहितीही नाही हो. सुमनताईंच्या गाण्याने आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही आपल्या आयुष्यातली आठवण सुटली गेली असेल. सुमनताईंच्या गाण्याचे, त्यांच्या स्वराचे, त्यांच्या आवाजाचे पैलू सुरेश वाडकरजी आणि अनुराधाताईंनी मांडले. आम्ही तर फक्त श्रवण भक्ती करणारी लोक आहोत. आणि तेव्हा आम्हाला एकच कळायचं, चांगलं गाणं कुठलं, मनाला भिडणारं गाणं कुठलं, मनाला हुरहुरी आनंद देणारा स्वर कुठला. आणि मग त्या हुरहुरी आनंद देणाऱ्या स्वरांमध्ये जी काही पहिली 3-4 स्वर होते त्यामध्ये ठसठशीतपणे सुमनताईंचा स्वर हे आमच्या बालपणापासून मनावर कोरलेला. असं कोण असेल मराठी श्रवण भक्ती करणारं की ज्याला सुमनताईंचं ते गाणं, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, हे माहित नाही. मी चुकत नसेल तर एन दत्ता यांचं संगीत आहे. आणि त्यामुळे आमचं लहानपण, बालपण असे असंख्य लोक आहेत की ज्याच्या आयुष्यामध्ये चंद्र ज्या स्वरांनी आला, डोळ्यांनी तर आला होता निसर्गामध्ये, पण तो स्वरांनी आमच्या कानामध्ये, हृदयामध्ये पोचवला, तो स्वर म्हणजे सुमनताईंचा स्वर. मला वर्ष नाही आठवत पण ते गाणं मला प्रचंड आवडतं. मला माहित नाही या कलाकारांनी ते घेतलंय की नाही, मी हे नाही पुढचं सांगतो. आणि कुठल्या वर्षीचं ते मला माहित नाही, पण मोहम्मद रफी आणि सुमनताईंनी गायलेलं, आणि मी चुकत नसेल तर शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेलं, आणि त्या सिनेमाचं ते टायटलच ट्रॅक आहे, दिल एक मंदिर है.
काय अप्रतिम गायलंय. आणि दिल एक मंदिर आहे म्हटल्यावर मंदिरातल्या त्या पवित्र स्वरांची भूमिका तुमच्या हृदयात तिथे निर्माण होते, मनात घंटनाद होतो. पण रफी साहेब पण इतका बेजोड आवाज आहे की त्याने त्या गाण्याची सुरुवातच जाने वाले असे करून जी केली आहे, ती जी पट्टी पकडली आहे, त्यानंतर त्या पट्टीला सोडायचं पण नाही आणि स्वतःचं अस्तित्व मजबूतपणे ठेवायचं पण केवळ सुमनताई करू शकतात, अन्य कोणाचे काम नाही. आणि मग सुमनताईंना जमलं कसं असेल असं मी फार विचार केला. आता हे पुस्तक मला मंगलाताई तुम्ही दिल्यावर मला लक्षात आलं की हे अगोदर मिळालं असतं तर वाचलं असतं. त्याही कार्यक्रमाला बोलवा. पण याचं उत्तर मला या पुस्तकाला हातात घेतल्यावर मला लक्षात आलं, कारण शेवटच्या पृष्ठावर असं लिहिलेलं आहे की देवाने दिलेली विद्या व कला कलावंतांनी निष्ठेने जोपासायला हवी. कला ही अत्यंत पवित्र गोष्ट आहे. तोच माणूस हा नाद हा स्वर निर्माण करू शकतो, तो या कलेवर निष्ठाही ठेवेल आणि पवित्र गोष्ट असे मानेल. आणि अशा पवित्र भावनेने त्यांनी जो काही स्वरसंचार केलेला आहे तो स्वरसंचार अजोड आहे, अतुलनीय आहे. जास्तही बोलण्याची वेळ नाही, कारण पुढे कार्यक्रमही आहे. कार्यक्रमाच्या समाप्तीला भैरवी ऐकायची सवय आपल्याला. करुणा आहे, दया आहे. सुमनताईंच्या स्वरामध्ये भैरवीचा राग आहेच, पण माझ्यासारख्याला वाटतं की भैरवी बरोबर त्यांच्या स्वरामध्ये अभोगीचा राग सुद्धा आहे. याचं कारण भैरवी कारुण्य दया देईल, पण पूर्णत्व आणि वैराग्य भावातनं पूर्णत्व हे अभोगीतनच मिळेल, ते देणाऱ्या सुमनताईंचा स्वर आणि गाणं आहे. आणि म्हणून जास्त न बोलता त्यांना मी पुन्हा एकदा आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.